हो हो बुंदीचे बोलले. मागच्या 30 ते 35 वर्षापासून भारतीय म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे जे उभाटाची सरकार महानगरपालिकेमध्ये होती. अनेक वर्षापासून राज ठाकरे त्यांच्यासोबतच होते आणि निश्चितच बाळासाहेब आंबेडकरांनी जो विषय घेतला की या लोकांनी किती कंत्राटदारांना किती लोकांना त्यात व्यवसाय म्हणून जोडलं, किती मराठी लोकांना त्यात तिथे त्यांनी मदत केली किंवा किती लोकांना रोजगार दिला याची यादी त्यांनी द्यावी. हो, या सगळ्या निर्णयाचा राजकीय फायदा होईल का भाजपला, की याचं नुकसान होईल? आता सरकारने बघा, लोक फार हुशार आहे आणि मुंबईचे लोकही फार हुशार आहेत. जनतेला मूर्ख समजवण्याचं काम उद्धव ठाकरेजी आणि राज ठाकरेजींनी नाही केलं पाहिजे. कारण असं आहे की जनतेला माहित आहे की मराठीचा म नाही आहे, तो महानगरपालिकेचा म आहे आणि कुठेतरी जनतेची दिशाभूल करण्याकरता हा आता मराठीचा विषय, मराठीचा मुद्दा त्यांनी समोर आणलेला आहे. कुठेही हा विषय नाही आहे आणि दिवसभर इंग्रजीत बोलायचं, दिवसभर इंग्रजीत व्यवहार करायचे आणि रात्री इंग्रजी घ्यायची आणि निवडणुका आले की मराठीचा पुढका लोकांपुढे मांडायचा. दिल्लीत काँग्रेस नेत्यांची बैठक आहे, सगळे काँग्रेस नेते महाराष्ट्रातले दिल्लीत आहेत. प्रतिष्ठा, नाना पटोलेंची प्रतिष्ठा पणाला गेली, काय होईल असं वाटतं? निश्चितच गोंदिया डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत 100% भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीचा विजय होणार आणि 20 पैकी किमान 17 जागा आम्ही 100% जिंकू. आणि मला विश्वास आहे की ज्या प्रकारे मागील 18 वर्षापासून ही बँक चे अध्यक्ष काम करतात आहे, त्यांनी निश्चितच पुढील आणि 5 वर्ष हेच अध्यक्ष राहतील आणि चांगल्या रीतीने ते काम करतील. नाना पटोलेंनी प्रचंड जोर लावला होता, ते छान मांडून होते भंडारा गोंदियात गेल्या महिन्यात. नाही, नाना पटोले कितीही प्रयत्न करतील तरी आज कुठेतरी लोकांचं नाना पटोले, त्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील जनतेचं नाना पटोलेंवरचा विश्वास उठलेला आहे. अनेक वर्षापासून नुसतं खोटं बोलून त्यांनी आपलं राजकारण केलेलं आहे आणि आज भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील लोकांना हे माहीत झालं आहे की विकास करणारं कोण आहे, काम करणारं कोण आहे आणि नुसतं भूलथाप्या देणारे कोण आहे. आणि मला असं वाटतं या बँकेच्या निवडणुकीत हे स्पष्ट होणार की नाना पटोलेंची जागा त्या भागातील जे मतदार आहेत ते त्यांना दाखवतील. या निवडणुकीच्या निमित्तानं राजकारण घडवून निघालं होतं, काँग्रेस सोबत शिवसेना गेली आणि त्यामुळे हा निकाल किती महत्वाचा असणार आहे भाजपसाठी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याचा? कालच दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल आला. परवा त्या संदर्भात त्या दूध संघाच्या निवडणुका झाल्या भंडारा जिल्ह्याच्या. तिथे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोघंही सोबत मिळून आम्ही निवडणूक लढलो आणि काँग्रेस पक्षासोबत शिवसेना नरेंद्र बोंडेकरजी हे मिळून असे लढले. पण त्यात आमचे 6 आले आणि 12 पैकी 6 आमचे आले आणि 6 काँग्रेस पक्षाचे आले. शिवसेनेचा एकही उमेदवार त्यात निवडून आला नाही आणि म्हणून कुठेतरी माझी या माध्यमातून नरेंद्र बोंडेकरजी आणि शिवसेनेला विनंती आहे की काँग्रेस सारख्या भ्रष्ट पक्षासोबत हात मिळवण्या करता आमच्यासोबत थोडीशी तडजोड करून आमच्यासोबत जर त्यांनी हे केलं, आमच्यासोबत युतीमध्ये आले तर त्यांच्या किमान 1-2 सीटा निवडून येतील. अर्बन बँकेच्या निवडणुका सुद्धा येत्या काळात भंडाऱ्यात होणार आहे. भंडाऱ्यात जर बघितलं असेल तर आतापर्यंत काँग्रेसची सहकार क्षेत्रात पकड होती, मात्र नाना पटोले सुद्धा सहकार क्षेत्रात उभे होणार आहे. नरेंद्र बोंडेकर असणार आहे. भाजप म्हणून आणि महायुती म्हणून आपली काय ताकद असणार आहे? बघा, आम्ही यावेळेस निर्णय घेतलाय की सगळेच भारतीय जनता पार्टी म्हणून की प्रत्येक कॉपरेटिव्ह सेक्टरच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही भाग घेणार, आम्ही ती निवडणूक लढणार आणि ताकदीने ती लढणार आहे. दूध संघामध्ये आम्ही चांगलं यश मिळवलं. आम्हाला आता जीडीसीसी बँकेतही चांगलं यश, आज तुम्हाला त्याचा निकाल आज येणारच 12 वाजेपर्यंत त्याचाही निकाल तुम्हाला पाहायला भेटणार आहे. भंडारा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेच्याही निवडणुका पुढच्या महिन्यात 28 तारखेला आहे आणि त्यातही मोठं यश आम्हाला मिळणार आहे, ह्याच्यातही काही शंका नाही.
आणि या भंडारा अर्बन बँक असणार किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका सगळ्याच निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे यश भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मिळणार आहे. भाऊ, हिंदी सक्तीवरून काल निर्णय राज्य सरकारनं मागे घेतले. यावरून ठाकरे गट आणि मनसेकडून म्हटलं जात आहे की ठाकरे ब्रँड कामाला आणला, ठाकरे ब्रँडमुळे सरकार झुकलं. बघा असं आहे की हा निर्णय म्हणजे कशी लोकांची दिशाभूल करतात आणि कसं महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख हे लोक समजतात. हा निर्णय कोणी घेतला तर 2022 मध्ये त्यावेळेस कोणाची सरकार होती, त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते, त्यावेळेस मुख्यमंत्री हेच उद्धव ठाकरे होते आणि यांनीच तो निर्णय घेतला होता. एक समितीचा अहवाल आला, त्याचा त्यांनी मान्यता दिली आणि हे हिंदी सक्तीचं काम उद्धव ठाकरेंनीच या महाराष्ट्रावर आणलेलं होतं. ही उद्धव ठाकरेंनीच हिंदी सक्ती महाराष्ट्रावर लादली होती. त्याउलट माझं तर या माध्यमातून असं म्हणणं आहे की कोणतीही सक्ती, कोणत्याही विषयाची, कोणत्याही भाषेची सक्ती विद्यार्थ्यांना नसली पाहिजे. त्या विद्यार्थ्यांना त्यांना काय करायचं आहे, त्यांना काय शिक्षण घ्यायचं आहे, त्यांना कोणत्या भाषेत शिक्षण घ्यायचं आहे हे त्या विद्यार्थ्यांना ठरवू दिलं पाहिजे, त्यांच्या पालकांना ठरवू दिलं पाहिजे, ना की कोणत्या राजकीय पुढाऱ्यांनी. आणखीन उद्धव ठाकरे, माझं या माध्यमातून उद्धव ठाकरेंना जे आता उद्धव ठाकरेंना फार मराठी प्रेम उफावून राहिला आहे, तर उद्धव ठाकरेंचं शिक्षण कोणत्या माध्यमातून झालेलं आहे, राज ठाकरेंचं शिक्षण कोणत्या माध्यमातून झालंय, यांचे जे मुलं आहे आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे किंवा अमित ठाकरे यांचं शिक्षण कोणत्या माध्यमातून झालंय हे जनतेने बघितलं पाहिजे. इतके मूर्ख लोक नाही आहे, महाराष्ट्राची जनता नाही आहे. आणि म्हणून कुठेतरी स्वतःच्या मुलांना इंग्लिश मिडियम मध्ये शिकवायचं, हायफाय शाळेमध्ये शिकवायचं आणि मराठी माणसाला कुठेतरी दिशाभूल करून त्यांच्या मुलांना सक्ती करून त्यांना जे कठीण आहे ते करायला लावायचं आणि कुठेतरी या जगाचे दार कुठेतरी बंद करण्याचं काम उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे करतात. मराठी देशातून असं झालं असं त्यांचा आरोप आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मुद्दा उपस्थित केला होता की बीएमसी सत्तेत असताना